नाशिकच्या जेल रोड परिसरात महावितरणाच्या कर्मचाऱ्यावर काळ्यानं घाला घातल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। विद्युत रोहित्रावरील बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या महावितरणाच्या एका कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय, तसेच त्यांचा सहकारी गंभीर जखमी झालाय। जयसकट असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार जेल रोड परिसरातील आढावमाळा येथे असलेल्या विद्युत रोहित्रामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला। हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी महावितरणाचे कर्मचारी जयसकट आणि राजेश चौरे घटनास्थळी पोहोचले होते। दुरुस्तीचे काम सुरू असतानाच अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्यानं दोघांनाही हाय व्होल्टेजचा जबरदस्त शॉक बसला। या धक्क्यामुळे दोघेही खाली कोसळले। परिसरातील नागरिकांनी दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असतानाच जयसकट यांची प्राणज्योत माळवली, तर राजेश चौरे ही गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रात्री जाळ निघत होते, 3 वाजेपासून जाळ चालू होता। पाऊस बी चालूच होता। तक्रार मी नाही केली, कोणी केली असेल, पण मग त्याच्यामुळे ते हे झालं आणि हे लाईट गेलेली होती म्हणून हे नीट करायला आलते 12च्या टायमाला। शॉक लागला। वरती होते खाली पडले वरतून। आढाव नगर आहे, पिंटो कॉलनी। माझं नाव कोमल गौतम आंबोरे। मी पाठीमागे होते, कपडे धुवायला गेलेली होती, तिकडनं इकडे आली तेव्हा ते तिथनं आहे ना उभे होते। तर त्यानंतर त्यांना झटका लागला, तर ते असे झाले इकडनं या साईडनी। दुसरा झटका लागला ना, ते डायरेक्ट खाली आले। खाली आल्याच्या नंतर याला लागलं, हे जे आहे ना त्याला लागलं, त्याच्यानंतर ते इकडं पडले, असे उलटे झाले। त्यानंतर वापस झटका मारला तर त्या साईडला इथं तोंडावर पडले, तोंडावर पडून मग खाली पडले ते। जयसकट आणि राजेश चौरे हे दोघेही महावितरणाच्या शिवाजीनगर कार्यालयात कार्यरत होते। या दुर्दैवी घटनेमुळे महावितरण विभागासह जेल रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवी जाधव, नाशिक रोड।